नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे विज्ञानचे महत्त्वपूर्ण प्रश्न। विज्ञानचे जेही काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील, परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता खूप त्या प्रश्नांची असेल, अशा सर्व प्रश्नांचा तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत काय मिळणार आहे, एक आढावा मिळणार आहे। म्हणजे प्रश्नासोबत त्याचे उत्तर आणि जवळपास शक्य होईल तेवढं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण एक सिस्टमॅटिक पद्धतीने एक सिरीज सुरू केलेली आहे विज्ञानची। यामध्ये सुरुवातीचा भाग आपण कव्हर करणार आहे जीवशास्त्र। कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आगामी आता आरोग्य सेवेचे पेपर आहेत, तर आरोग्य सेवेचे पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। सोबतच बाकीच्या एक्झाम मध्ये सुद्धा हे प्रश्न विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे। आणि आपण एकदम जे प्रश्न सोपे असतात ते न घेता थोडेसे विचारल्या जाण्याची शक्यता जास्त असते असेच प्रश्न काय करणार आहे या सिरीज मध्ये कव्हर करणार आहे। तर आपण वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया या व्हिडिओला। याच्यामध्ये आपल्याला जीवशास्त्राचे भाग 1 घेतला आपण, असेच वेगवेगळे भाग आपण कव्हर करणार आहोत। तर काही प्रश्न तुम्हाला त्याच्या उत्तरासहित बघायला मिळतील। चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर मग आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला। बघा, सुरुवातीचा प्रश्न आहे आपल्याला। प्रश्न असा आहे की दातांचा रक्तपिती रोग म्हणजे रिकामी जागा होय। दातांचा हा जो रक्तपिती रोग असते म्हणजे दातातून रक्त वगैरे येते, बऱ्याचशा लोकांना याचा अनुभव सुद्धा असेल, तर याला काय म्हणतात, दाताचा रक्तपिती रोग म्हणतात। म्हणजेच नेमकं काय, तर त्याकरता ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे। 1 रात आंधळेपणा, 2 बेरीबेरी, 3 आहे स्कर्वी आणि 4 आहे यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ते म्हणजे स्कर्वी। तर स्कर्वी हा जो रोग आहे याला दाताची रक्तपिती असे सुद्धा म्हणतात। म्हणजे हिरड्या वगैरे असतात आपल्या किंवा दात असतात, याच्यामधून काय येत असते, रक्त येत असते, तर त्याला काय म्हणायचं, स्कर्वी हा रोग असं म्हणायचं। याची डिटेल जर बघायची झाली तर तुम्ही बघू शकता, स्कर्वी हा जो रोग आहे हा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेशी संबंधित सर्वात प्रमुख रोग आहे। म्हणजे हा जो स्कर्वी रोग आहे, हा स्कर्वी रोग कशामुळे होतो, तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर याचे मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमिन सी चा अभाव, व्हिटॅमिन सी चा अभाव, बरोबर काय, म्हणजे स्कर्वी रोगाचे मुख्य कारण म्हणजे काय, व्हिटॅमिन सी चा अभाव होतो। आता यामुळे काय होते, जखम, हिरड्यांचा रक्तस्राव, अशक्तपणा, थकवा, पुरळ इत्यादीला काय होते, म्हणजे इत्यादी गोष्टी होतात। सुरुवातीला व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा, भूक न लागणे, चिडचिड आणि सांधेदुखी इत्यादी समस्या होतात। अशा जर समस्या तुम्हाला होत असतील तर समजून चला तुम्हाला व्हिटॅमिन सी ची काय आहे, गरज आहे। म्हणजे थकवा येत असेल, भूक न लागत असेल, चिडचिडपणा येत असेल, सांधे दुखत असतील, तर ते काय आहे, व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे काय प्रमुख लक्षणे आहेत। आणि व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे काय होतो, तर हा जो आहे दातांचा रक्तपिती म्हणजे स्कर्वी हा रोग होतो। कव्हर झालं। आता व्हिटॅमिन सी जी आहे, व्हिटॅमिन सी सर्वात जास्त कशामध्ये असतो, तर एक सिंपल आहे, सांगतो तुम्हाला आयडिया कसं ध्यानात ठेवायचं। तर व्हिटॅमिन सी जी असते, हे व्हिटॅमिन सी तुम्हाला जास्तीत जास्त कशामध्ये बघायला मिळेल, तर जास्तीत जास्त काय, जेही पदार्थ असे आंबट वर्गामध्ये वरतात, म्हणजे आंबट असतात जवळपास, समजा फॉर एक्झाम्पल आवळा असेल, त्यानंतर सफरचंद, आपले काय असते, संत्री असतील, मोसंबी असतील, लिंबू वर्गीय जेही फळे असतील, या लिंबू वर्गीय फळांमध्ये काय असते, व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात तुम्हाला बघायला मिळते। हे तुम्ही ध्यानात ठेवू शकता। काय, लिंबू वर्गीय फळे, मग त्याच्यामध्ये संत्री आहे, आवळा आहे, लिंबू आहे, मोसंबी आहे, त्यानंतर मँडरीन म्हणतो आपण त्याला, ते मँडरीन आहे, असे बरेचसे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील। चला तर आपल्याला दाताची रक्तपिती म्हणजे काय समजलं, तर स्कर्वी हा रोग। पुढे बघूया आता आपण। पुढचा प्रश्न आहे आपल्याला, रिकाम जागा यामध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते। तर आपलं जे ड जीवनसत्व म्हणजे डी व्हिटॅमिन असते, हे सर्वात जास्त कशामध्ये आढळते, तर एक ऑप्शन आहे गव्हाचा मैदा, 2 आहे गाईची तूप, 3 आहे कॉड लिव्हर ऑइल आणि 4 आहे आंबा व फणस। तर सिंपल प्रश्न आहे, व्हिटॅमिन डी। आता मॅक्झिमम लोकांना असं माहित आहे की सूर्याच्या प्रकाश किरणामध्ये व्हिटॅमिन डी असतो, परंतु या ऑप्शन मध्ये सूर्याचं किरण दिलेलंच नाही। म्हणजे सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्यास व्हिटॅमिन ड आपल्याला म्हणजे जीवनसत्व ड आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळते, परंतु ऑप्शन मध्ये तर व्हिटॅमिन ड साठी कोवळे सूर्यप्रकाशाचं किरण नाही।
मग याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? तर बघा, तर याचं योग्य उत्तर आहे कॉड लिव्हर ऑइल. काय योग्य उत्तर आहे आपलं? कॉड लिव्हर ऑइल. हे कॉड लिव्हर ऑइल कुठं असतं? तर हे फिश असतात, म्हणजे आपल्या जे मासे असतात या माशांमध्ये कॉड लिव्हर ऑइल आपल्याला बघायला मिळते. तर कॉड लिव्हर ऑइल मध्ये काय असते? ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. मग ड जीवनसत्व इतर कोणत्या कोणत्या पद्धतीत आढळते? तर बघा, आता आपल्याला हे जे मांस असेल आपलं मटन मांस म्हणतो आपण ते असेल, किंवा आपले ते कोळंबे वगैरे असतात ते असतील, किंवा मशरूम असतील, त्यानंतर फिश असतील, दूध असेल, याच्यामध्ये तुम्हाला ड जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळण्याचे, म्हणजे ड जीवनसत्वाचे हे काय आहेत? सोर्सेस आहेत किंवा सोर्स आहेत. तर डी जीवनसत्वामुळे काय होते? तर मुडदूस होते. त्यानंतर काय होते? मुडदूस हा महत्वाचा रोग तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस होते, किंवा आपले मृदू अस्थी होतात, म्हणजे अस्थी मृदू होतात, म्हणजे हाडे ठिसूळ होतात. हे डी जीवनसत्वाचे काय आहेत? अभावाचे काही रोग आहेत किंवा आजार उद्भवू शकतात. तर पुढचा प्रश्न बघू आपण. नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती? तर नर मानवाची जर लिंग गुणसूत्र आपण बघितली तर ऑप्शन आहेत आपल्याकडे XX, त्यानंतर XY, त्यानंतर YO, त्यानंतर YY. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर आपल्या सर्वांनाच माहित आहे, माणसाच्या शरीरामध्ये एकूण गुणसूत्रे किती आहेत? तर 46 आहेत. तर या 46 आहेत, म्हणजे ऍक्च्युली किती पेअर झाल्या? तर 23 पेअर झाल्या. माणसाच्या शरीरामध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. त्यापैकी एक जी जोडी असते ही काय असते? लिंग गुणसूत्राची जोडी असते. म्हणजे ते डिसाईड करते तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात. तर ते कोणती असतात? तर ऑब्विसली काय असते? XX हे काय असते? एक जोडी असते. त्यानंतर XY काय असते? ही एक जोडी असते. तर XX ही जोडी असते हे स्त्रियांमध्ये आढळून येते, आणि XY ही जोडी असते हे काय? पुरुषांमध्ये आढळून येते. म्हणजे नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती मग? तर XY. स्त्रियांमध्ये सेम असते. म्हणजे जर मुलगा होत असेल किंवा मुलगी होत असेल तर त्याला टोटली डिपेंड कोणावर असते? तर ते पुरुषावर असते. कारण स्त्रीचं गुणसूत्र फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, समजा आपण इथं बघितलं, काय बघितलं? समजा आपण इथं बघितलं की या दोघांची मेटिंग झाली. मेटिंग झाल्यानंतर या स्त्रीचं गुणसूत्र Xच येणार आहे. मग हा येऊ की हा येऊ. त्यानंतर पुरुषांचा एक तर X येईल किंवा X सोबत Y येईल. मग XX आला तर ही स्त्री जन्माला आली, XY आला तर हे पुरुष जन्माला आले. मग आता डोक्यामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला, काय ठेवायचं आहे? X हे स्त्रीचं गुणसूत्र असते आणि XY काय आहे? पुरुषाचं लिंग गुणसूत्र असते. कव्हर पॉईंट. हे काय आपलं DNA आहे. वॉटसन अँड क्रिक यांनी काय हेलिकल स्ट्रक्चर DNAचं सांगितलेलं आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवा. बघा, पुढचा प्रश्न आहे, पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते? हे जे आपलं पेपेन असते, हे पेपेन जे पेपेन, सर्वात पहिले पेपेन काय काम करते ते बघू. तर आपलं हे जे पेपेन असते हे काय असते? आपलं जे मांस असते हे मांस टेंडराइज होण्यासाठी यूज केलं जाते. म्हणजे त्यांना ताठरता येण्यासाठी काय केलं जाते? पेपेन यूज केले जाते. मग पेपेन हे कशामध्ये मिळते? तर एक आहे कागदी लिंबू, ऑप्शन आहे आपल्याकडे कागदी लिंबू, त्यानंतर पपई आहे, पेरू आहे आणि लिची आहे. तर याचं योग्य उत्तर काय? तर पपई. तर पपई मधून काय येते? पेपेन काढल्या जाते. मग पेपेन कसं काढल्या जाते? हा जो पपया असते या पपयाला काय केल्या जाते? तर या पपयाला असे कट मारल्या जातात. कट मारल्यानंतर काय होते? तर कट मारल्यानंतर याच्यातून काय होते? असा पांढरा द्रव्य काय केल्या जाते? बाहेर काढल्या जाते. म्हणजे पपयाचं दूध काढल्या जाते. हे दूध काढल्या जाते, ड्राय केल्या जाते, त्याची पावडर बनवल्या जाते. तर त्यालाच काय म्हणतात? पेपेन असं म्हणतात. म्हणजे हा जो पपया आहे, पपया कॅरिका पपया त्याला इंग्लिशमध्ये सायंटिफिकली आपण म्हणतो, बॉटनिकली. तर ह्या कॅरिका पपया काय आहे? याच्यातून पेपेन निघते. म्हणजे काय? पपई पासून काय भेटते आपल्याला? पपई मिळते. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आपल्याकडे, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन आहे डोळे, कान, मेंदू आणि नाक. तर ग्लुकोमिया हा जो रोग आहे, हा रोग कशाला होते? डोळ्याला होतो. याच्यामुळे काय होतं? डोळ्याची आपली नजर जी असते ही अंधुक होते, ब्लर होते. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी दिसू लागत नाही. त्यानंतर हे इंद्रधनुष्य वगैरे याच्यामध्ये कन्फ्युजन होत राहते. तर ग्लुकोमिया फक्त एवढं ध्यानात ठेवा, ग्लुकोमिया कशाची आहे? डोळ्याच्या संबंधित आहे. पुढचा प्रश्न, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून बाहेर
रिकाम जागा बाहेर पडते. ते गाणं ऐकलं असेल, कांदा कापताना सुरीतनं बोटं वाचवली असं समथिंग काहीतरी आहे. कचकच कांदा कापताना बाई सुरीतनं बोटं वाचवली. तर हा जो कांदा आहे, मग हा जो कांदा सुरीनं कापतो आपण किंवा चाकूनं कशानेही कापतो, तर त्यावेळेस आपल्या डोळ्यातून अचानकपणे अश्रू येतात. तर हे अश्रू कशामुळे येतात? रिकाम जागा बाहेर पडते, त्या कांद्यातून काहीतरी बाहेर पडते त्याच्यामुळे येतात. तर ऑप्शन आहेत आपल्याकडे सल्फर डायऑक्साईड, अमोनिया आहे, पोटॅशियम आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? अमोनिया. तर या कांद्यातून कांदा कापताना अमोनिया बाहेर निघते आणि तो आपल्या डोळ्यात प्रवेश करते, त्यामुळे डोळ्यातून काय येतात? अश्रू येतात. ध्यानात राहील. त्यानंतर हे कांदा जो आपल्याला तिखट राहतो, तर तो तिखटपणा कशामुळे येतो? तर अलील प्रोपिल डायसल्फाइड. काय? अलील प्रोपिल डायसल्फाइड या कांद्यात असते, त्यामुळे त्याला तिखटपणा येते आणि त्यातून अमोनिया वायू बाहेर निघतो, त्यामुळे डोळ्यातून पाणी येते. त्यानंतर पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात इजा होते? हाडे, स्नायू, मज्जासंस्था की त्वचा? तर पोलिओ हा जो आहे, पोलिओ पिल्यामुळे काय होते? तर कोणत्या अवयवास इजा होते हा प्रश्न विचारलेला आहे. दो बूंद जिंदगी के तुम्ही बघितलेलं असेल, केलेलं सुद्धा असेल. तर मज्जासंस्था जी आहे, या मज्जासंस्थेच्या भागास काय होते? इजा होते. त्यानंतर स्पायरोगारा काय आहे? स्पायरोगारा आता डायग्रामवरूनच तुम्हाला कळलं असेल स्पायरोगारा काय आहे. ऑप्शन आहे कवक, शेवाळ, एकदल वनस्पती, द्विदल वनस्पती. तर काय आहे? एक शेवाळ आहे. डायग्राममुळे तुम्हाला ध्यानात राहील. हिरवं हिरवं शेवाळ. तर शेवाळ हे काय आहे? स्पायरोगारा काय आहे? शेवाळ. त्यानंतर या नावाचा डास चावल्याने हत्ती रोग होतो. हत्ती रोग काय? हा नॉर्मल पाय आहे. तर हत्तीसारखा पाय सुजून जातो, त्याला काय म्हणतात? हत्ती रोग म्हणतात. मग हत्ती रोग हा रिकामजागा नावाचा डास चावल्याने होतो. तर ऑप्शन आहे क्युलेक्स, अॅनाफिलिस, एडिस यापैकी नाही. सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. तर क्युलेक्स हा डास चावल्यामुळे काय होते? अॅनाफिलिस काय होते? आपला हत्ती रोग होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे स्वाईन फ्लू आजार कशामुळे होतो? तर स्वाईन फ्लू जो हा आजार आहे, ऑप्शन आहे H1N1 फ्लू, त्यानंतर H1A1 फ्लू, M1N1 फ्लू किंवा यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे H1N1 फ्लू. तर H1N1 फ्लूमुळे काय होते? स्वाईन फ्लू हा आजार होते. आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन नसाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांसहित, म्हणजे जीवशास्त्राच्या.